सागर कसं वाटतंय तुला? अरे लय भारी भाई. खूप आनंद वाटत आहे आमचं मन टार्गेट झालं एकदम म्हणजे रिलॅक्स वाटत है. पासून आपला आहेच ते कुत्र्यावानी जीवन. सकाळी तो कैसा लग रहा है तुमको? कैसा लग रहा है भाई? भाई टारगेट कंप्लीट हुआ, कैसा लग रहा है? मस्त मस्त लग रहा है. इतना टेंशन फ्री हो गया ना. टेन्शन मेन वाडेकर आहे मेन. चहा घेतली का? त्यामुळे तुम्ही एवढं गोड गोड बोलत आहे. वडापाव खाल्ला असता गोड नसते आणि शब्द ते करा. साठी एवढी काळजी घेतो मित्रांनो. सकाळी रोज सेकंड टाइम सत्यमोहासोबत पुण्यामध्ये काहीतरी खात आहे. वा इकडं बघा. हे गाईस गुड मॉर्निंग. आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो मी रेडी झालो आहे. आज फॉर्मल घातलं आहे मी. सो आता ताई तिथं स्वयंपाक चालू आहे. तिचा स्वयंपाक झाला वाटते. आणि भाजीमध्ये बघा काय आहे. भेंडीची भाजी आहे. आणि नाश्त्यामध्ये बघा वरण भात आहे. रात्रीचा तो नाश्ता करतो मी. काहीच टिफिन झाला आहे आमचा. सो टिफिन ठेवतो बॅगेमध्ये. आणि बॉटल. मला खोकला झाला आहे तर मी औषध घेत आहे. गाईज ऑफिसला पोचलो आहे. ताईला ड्रॉप केलं तिचं ऑफिसला. माझ्या ऑफिसला आलो आहे. आणि आज रात्री कोणाला तरी भेटायला जायचं आहे. सो कोणीतरी आला आहे पुण्यामध्ये. कुठल्या कामानिमित्ताने आले आहे ते. सो आमचं पण भेटलं होईल त्यांना. रात्री जाणार मी भेटायला. सध्या तर मी माझं काम करतो. मला टी ब्रेकमध्ये भेटतो आहे 11:30. टी ब्रेक झाला आहे. सो टी ब्रेकसाठी मी बाहेर जाते पोहा खासाठी. सो आज रात्री भेटणार आहे मी कोणाला तरी. सांगतो तुम्हाला कोणाला तरी भेटणार आहे मी. लंच ब्रेक झाला आहे. सो लंच ब्रेकसाठी आता आलो आहे. धीरज थोडा बाहेर गेला होता त्याच्या स्कूलमध्ये. काय माहिती स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी गेला होती की काय माहिती. माझं ॲडमिशन घ्यायसाठी गेलो होतो. थोडं काम होतं त्यासाठी गेला होता तो. तेच म्हटलं मला टी ब्रेकला नाही भेटला तो. तर काहीच मी आता जेवण करतो. आज आहे भेंडीची भाजी. तू काय आणला? दुधी भोपळा. भाजी सही झाली. काल एवढी भाजी मला आवडली नव्हती. कुठली तरी भाजी आणली आहे बाबा. मला माहिती नाही कुठली. दुधी भोपळा. अच्छा अच्छा. मी तर भेंडीची भाजी आणली आहे. जेवण करतो आम्ही. चल चालला नंतर कर. चल 1-2 अरे बाद झालं. 1-2 4 पोळ्या चल. अरे 4 पोळ्या. अरे घे रे बाबा. 3 पोळ्या खाल्ले. एक पोळी तशी झाली. घे. अरे वास रे. घे ना प्लीज ना. अरे माझं खाणं पिणं चालू होतं. व्हिडिओ कुठली हट. अरे खाणं पिणं चालू होतं. खाणं पिणं चालू होतं माझं. ब्रेक जेव्हा भेटत नाही. आता ट्रेनिंग चालू होतं का मला ब्रेक वगैरे भेटून जातो. आणि भेंडीची भाजी मी खातो. जेवण केलं काय वाटतं तू? काय नाही ना भाऊ इथंच आहे. भाऊनं जॉईन केली आहे मस्त आमची कंपनी. चांगला वाटत आहे भाऊनं जॉईन केली. कसं वाटतं तुम्ही? अरे सगळे जुनेच आहे. सगळी पब्लिक जुनीच आहे. कुठं नवीन वाटतं ते. फक्त ट्रेनर सगळे ओळखीचे होते. नवीन कॅन्डिडेट आपल्याला काय नवीन वाटणार. काय होणार आहे. तर भाऊ तुमच्या ट्रेनिंगला मी माझं काम करतो. आणि आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट रात्री 7:30 वाजता. सो बाय दिले. बाय काही आज आम्हाला 5:30 वाजता ब्रेक भेटला आहे. याचं रिझन हे आहे की आमचा 75 करोडाचा टार्गेट होता मनीचा. सो तो कम्प्लीट झाला आहे. सो विद्यासागर कसं वाटतं तुला? अरे लय भारी भाई. खूप आनंद वाटत आहे. आमचा जो मंथमधला जो टार्गेट होता 75 करोडाचा तो कम्प्लीट झाला आहे. अरे सो तरी काय झालं. अरे हा ना. हो याच्यामध्ये तुमची खूप जास्त मेहनत होती या टार्गेटमध्ये. तर कसं वाटत आहे तुम्हाला? भारी वाटते. भारी वाटत आहे ना? टार्गेट झालं एकदम म्हणजे रिलॅक्स वाटत आहे. पासून आपला आहेच ते कुत्र्यावानी जीवन. ते तर आहेच म्हणा. या कन्नड़ा अन्ना इसमें तो तुम्हारा भी हार्ट है. तो कैसा लग रहा है तुमको? कैसा लग रहा है? टारगेट कंप्लीट हो. अच्छा इसमें तुम्हारा कितना हक है? कितना किया तुमने कंप्लीट? 2 करोड़. अरे वाह. सोहेल तूने कितना किया? तूने कितना? 20 लाख. अच्छा. मेन वाडेकर आहे मेन. वाडेकर भाऊ कसं वाटत आहे?
झालं टार्गेट मी केले पाहिजे 35 लाख कुठून केलं 35 लाख तुला कसं वाटत आहे आपलं टार्गेट कम्प्लीट केले भाऊ आणि अखिलेश सरला हा आपल्या टीम मधला टॉपर आहे हा. वाडीकर खूप म्हणजे खूप 3 वर्ष झाले बजेटला म्हणजे खूप योगदान देत आहेत. दर महिन्याला टॉपर असतो दोघीमध्ये चांगला म्हणजे प्रत्येक महिन्याला बिझनेस चांगला. चहा घेतली का तुम्ही? घेतली का तुम्ही? चहा घेतली का? त्यामुळे तुम्ही एवढं गोड गोड बोलत आहे. वडापाव खाल्ला असता गोड नसते आले शब्द ते आले असते काय करा. बरोबर आहे. कॉमेडी झाली. मी चाय पिलो आहे सगळ्यांनी खाली गेलाय आणि हे बघा इथं चाय पिणं चालू आहे यांचं. इकडं चालू आहे यांच्या गोष्टी. भाई टारगेट कंप्लीट हुआ कैसा लग रहा है? मस्त लग रहा है. इतना टेंशन फ्री हो गया ना. टेंशन फ्री हो गया ना. दूध घेतली अरे गोड आहे की नाही कुठली तुम्ही मला त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही कमी पडेल. कारण का हा वैवाहिक व्यक्ती आहे म्हणजे लग्न झालेला व्यक्ती असून पण एवढी मेहनत करतो एवढ्या प्रेशरमध्ये पण तब्येतीसाठी एवढी काळजी घेतो मित्रांनो. सकाळी रोज सकाळी उठून वॉकिंग वगैरे करतो. वाटते तरी काय तो काम करतो आणि ह्याचे एवढे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. तब्येतीची मग वाडेकर कसं वाटत आहे? टार्गेट कम्प्लीट झालं मस्त वाटत आहे आणि खूप दिवसानंतर आपल्याला 5:30 वाजता ब्रेक भेटला. खूप म्हणजे काय टार्गेट झाल्यामुळे भेटलं. आज थोडी भेटणार आहे आम्हाला 5:30 आणि आम्ही बाहेर आणि ते पण सोमवार ते शनिवार अजिबात काहीच माहित नाही. आणि मनचा आज लास्ट डे आहे 31 जानेवारी याची. सो या मनचा टार्गेट कम्प्लीट झाला आहे आमचा 75 करोड क्रॉस झाला आहे पूर्ण. सो आता नेक्स्ट टार्गेट कुठला आहे ते फेब्रुवारी मंथमधला तो पण आम्हाला मंडेला करणार. आजचा शुक्रवार आहे ना त्याचा सॅटर्डे. तर बघूया आता आमचं झालं आहे टार्गेट कम्प्लीट. याच्यामध्ये वाडेकर साहेबचा खूप मोठा हात आहे. यानं पण खूप मेहनत केली कारण की त्याचा म्हणजे 3 करोड त्याचेच आहे याच्यामध्ये. बाकीचे तर टीमचे आहे तर यानं खूप मोठा साथ केला. माझे पण आहे म्हणजे किती आहे 75 लाख 75 लाख 75 लाख 75 लाख आहे. अरे म्हणजे हा नवीन आहे. नवीन असल्यावेळेस पण 75 लाख केला ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय ज्यावेळेस मी नवीन होतो त्यावेळेस ॲक्च्युली मला 6 महिने कुठल्याही प्रकारच्या त्याचा बिझनेसच नाही झाला होता ॲक्च्युली 4-5 महिने. तो त्याची गोष्टी सांगतो बट मग मी पण रिअलाईज करतो खरं मी पण ह्या जागी राहिलो असतं तर कसं गेलं असतं. बट होते हा सपोर्टिव्ह माणूस आहे आपल्यासाठी. त्याला मित्रांनो आता जातो आम्ही अंदर परत आमचे कामं करतो आणि भेटतो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर. 7 वाजले आमचं ऑफिस सुटलं आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे मित्रांनो 75 करोडाचा टार्गेट होता आमचा जानेवारीचा. सो तो कंप्लीट केला आहे आम्ही. झाला आहे आमचा टार्गेट कंप्लीट. सो टार्गेट कंप्लीट झाला तर आम्हाला ब्रेक भेटला काही 5:30 वाजता. तो ब्रेक घेतला चाय वगैरे पिली. तो बघितलं असेल सगळ्यांना विचारलं कसं वाटलं म्हणून टार्गेट कंप्लीट करू. सगळ्यांना चांगलं वाटलं मित्रांनो. आणि तुम्हाला सकाळपासून म्हणतो की आज कोणाला तरी भेटायला जायचं म्हणून सत्यमामा आल्या. ॲक्च्युली सत्यमामा आला आहे ऑफिसच्या निमित्ताने आला आहे. तो ऑफिसचं काम होतं त्याचं. सो त्याला भेटायला जात आहे. आता मी पार्किंगमध्ये आहे. सो मी माझी स्कूटी काढतो. ताईला वेळ आहे 5 मिनटं. ताईला घेऊन मग सत्यमावाकडे जातो. त्याला भेटून येतो. हॉटेलमध्ये मामा आहे. ॲक्च्युली तो कामानिमित्ताने आला आहे. मामाचं ऑफिसचं काम. रोहिणी इथं आहे फोनवर बोलते मामासोबत. आता येणार मामा. बघा मामा आलाय. तर गाईच आम्ही आता काहीतरी खायला जात आहे. मामानं स्कूटी काढली आहे. मामा आले तर मामा स्कूटीच चालवतात आमची इकडली. आता जातो मामासोबत थोडं. मामाला टाईम स्पेंड देतो. टाईम स्पेंड करतो आम्ही मामासोबत टाईम. काहीच आता आम्ही विमाननगरमध्ये आलो आहे आणि खूप भूक लागली आहे तर आम्ही ऑर्डर केला आहे चिकन नूडल्स आणि नूडल्स केले आहे. सो आम्ही खातो थोड्या वेळात. रोहिणीताईचे नूडल्स आले आहे. करो चालू करो. खाऊ ना बाहेरचं
अरे वाट लागून गेली. हे काय ग्रेव्ही ॲक्च्युली ते मावशी होती. नूडल्स वगैरे खाल्ले आहे, चिकन राईस खाल्ला आहे, आता आम्ही फालुदा खात आहे, फालुदा आणि बदाम शेक. या ब्लॉग बनत आहोत. बढिया ना. सेकंड टाइम सत्यमावासोबत पुण्यामध्ये काहीतरी खात आहे. हा बिर्याणी मामाला दे ना. डिझाईन वर्धेचा. स्प्राईट क्लिअर आहे. So, आता स्प्राईट पितो आता आम्ही. वहिनीताईला हर वेळेस सत्यम मामा सेलिब्रेशन देते. सेलिब्रेशन. पप्पाचा फोन आला वाटतंय, पप्पासोबत बोलत आहे. कसं वाटतं मग पुण्याला येऊन? चला. इकडे बघा, इकडे बघा, फोटो फोटो इकडं. इकडे बघा मामा, इकडे बघा मामा. देतानी फोटो इकडे बघा. हो चालू आहे. वा इकडे बघा. गाईस मामासोबत आम्ही घुमलो, खाल्लं. आता आम्ही निघतो घरी. फोटो घेऊ का सगळ्यात पहिले? हां बघ व्हिडिओ आहे. घेतो फोटो घेतो. काहीच आता मामाला आम्ही ड्रॉप करतो. मामा तुम्ही उद्या भेटतो आता तुम्हाला. तुम्हाला गुड नाईट. बाय. तुला पण बाय. जातो अजून मी घरी आलो आहे. फ्रेश झालो आहे गाईस मी. आता काही नाही, काही झोपतो. उद्याचा सॅटर्डे आहे मित्रांनो. आणि आनंदाची गोष्ट तर माहितीच असेल तुम्हाला मित्रांनो. आमचा 75 CR म्हणजे 75 करोड टार्गेट कंप्लीट झाला आहे आमच्या टीमचा, डॉक्टर लोनचा. तो मित्रांनो एवढं भारी वाटत आहे. मंथ एंडमध्ये एक तर मंथ एंडच्या दिवशी टार्गेट कंप्लीट झाला आहे. आणि आजची 31 जानेवारी, उद्यापासून 1 फरवरी मित्रांनो. तो फायनली आमचा टार्गेट कंप्लीट झाला. आता नवीन टार्गेट राहणार मित्रांनो. नवीन टार्गेटची तयारी करावं लागेल. सो टार्गेट झाला आहे कंप्लीट जानेवारीचा. सो मित्रांनो सत्यमावाला पण भेटलो. चांगलं वाटलं सत्यमावाला भेटून. तो त्याच्या कामानिमित्ताने आला आहे, त्याचं काम करायसाठी. सो 1-2 दिवस आहे तो, त्याला पण टाईम द्यावा लागेल. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. बाय गाईस. गुड नाईट.